मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणून 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवसाची निशाणी आहे आणि त्याच अनुषंगाने सर्व भारतामध्ये भारताचा ध्वज फडकवला जातो। सध्या महाराष्ट्राची स्थिती जाती जातीत विभागलेली आहे। जातीत जात आहे, धर्मात जात आहे, म्हणून आज माझा भारत मातीत जात आहे। एक वर्तुळासारखे कलर तयार झाले, अलीकड हिरवा, पलीकड पिवळा, इकडं निळा, इकडं पांढरा, पलीकड भगवा। यामध्ये दाबल्या चालला तो माणुसकीचा गळा, आणि तो माणुसकीचा गळा जर दाबू द्यायचा नसेल तर आपल्या काळजामध्ये, आपल्या हृदयामध्ये भारताचा ध्वज चौरंग हे राहिला पाहिजे। चौरंग मी जाणीवपूर्वक का म्हणत आहे, कारण काही लोकांना राष्ट्राच्या ध्वजावर अशोक चक्र हे चालत नाही, म्हणून आतापर्यंत भारताच्या ध्वजाला काही लोक तिरंगा म्हणतात। परंतु आपण अभ्यासू आहात, जे नजरेने दिसतात गोष्टी, त्याच्यामुळं आज पांढरा, केसरी, हिरवा आणि निळा या चौरंग ध्वजाला मानाचा सलामी करू। आणि स्वातंत्र्य दिवसाच्या प्रत्येकाला मी राहुलदादा पडघणे यांच्याकडून सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय भीम।